भिवंडी तालुक्यात विविध ऊर्जा प्रकल्पांकरिता मनोरे उभारणे आणि वीज वहन तारांचे जाळे टाकले जात असल्यानं अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती परिषदची स्थापना करण्यात आली आहे. ऊर्जा प्रकल्पांसाठी सुपीक जमिनी वापर हक्क कायद्यान्वये 7/12 इतर हक्क म्हणून नोंदवून घेतल्या जात आहेत. मात्र अत्यल्प मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता भूसंपादन प्रक्रिया राबवली जात असल्यानं नाराजी वाढत आहे. परिषदेचे मुख्य संयोजक भगवान सांबरे यांनी सांगितले की बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायद्यानुसार योग्य मोबदला मिळावा यासाठी लढा उभारला जाणार आहे. परिषद शासन, ऊर्जा कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार आहे. भूसंपादन कायद्याबाबत मार्गदर्शन, पुनर्वसनासाठी मदत, योग्य मोबदला आणि पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी परिषद सातत्यानं प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने देशाचा विकास होत असताना ऊर्जा विभाग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आपण कोकण विभागीय विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती परिषदेच्या मार्फत या ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी जमीन संपादित आणि वापर हक्कासाठी जी घेतली जाते ते वापर हक्काचा कायदा काय असतो ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्या वापर हक्कामध्ये शेतकऱ्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांचं देशाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचं नकारात्मक विचार नाही आहेत, परंतु देशाचा विकास होत असताना वापर हक्काच्या नावाखाली ज्या भूसंपादन करतात त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी ही कृती परिषद प्रामुख्याने काम करेल. खरं तर या अगोदरचा जो अनुभव आहे तो अतिशय वाईट अनुभव आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये. त्या दलालांमार्फत बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आणि तिथं प्रामुख्याने शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. परंतु या हितकारी कृती परिषदेच्या माध्यमातून दलाल ही संकल्पना काढून शासन दरबाराच्या नियम व अटी या शेतकऱ्यापर्यंत पोचाव्यात यासाठी प्रामुख्याने ही कृती परिषद काम करेल. आणि जो आता विद्युत प्रकल्प राबवले जातात आणि जे विद्युत प्रकल्प अगोदर राबवलेले आहेत त्या सर्वांचा न्याय या शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी प्रामुख्याने कृती परिषद यावेळेस काम करेल.